तर सगळ्यात अगोदर तुझं नाव सांग मला. माझं नाव राजवर्धन लिंबाजी आबदार. अच्छा. आणि मग MBBS इन नेपाल हा ऑप्शन चूज करण्यामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं सर्वात मोठं रिझन शिंदे सरच. हम्म. शिंदे सरांनी नेपाळ बद्दल सांगितलं. या अगोदर आम्हाला माहिती नव्हतं. हम्म. आणि नेपाळ कशा वेने आम्हाला नेपाळ बेस्ट राहील असं सरांनी सांगितलं. आणि नियरेस्ट कंट्री असल्यामुळे आणि हा. तिथले कॉलेजेस वगैरे हा. आणि एक NMC गाईडलाईन्स वगैरे नेपाळ मध्ये फॉलो होतात. त्यामुळे आम्ही नेपाळ निवडले. अच्छा. तर मग आता ही जी डॉक्युमेंटेशनची किंवा ऍडमिशनची सगळी प्रोसेस होती त्यामध्ये कुठे अडचण आली का? नो, नेवर. शिंदे सरांनी सर्व डॉक्युमेंट्स लिस्ट, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील, कुठे कुठे कोणते जमा करायचे, सर्व गोष्टी आधीच सांगितल्या आणि बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आला. अच्छा. तर मग आता ऍडमिशन आणि सिलेक्शनची जी प्रोसेस होती यामध्ये सगळ्यामध्ये कॉलेज सिलेक्शनची, तर त्याबद्दल समाधानी आहेस का? येस, 100%. मला कन्फ्युजन होते 2 कॉलेजेस मध्ये, पण शिंदे सरांनी मला बरोबर कंपॅरिझन करून बरोबर बेस्ट कॉलेज निवडण्यासाठी गायडन्स केला आणि मी निवडले. अच्छा. तर मग जे दुसरे स्टुडंट्स आहेत नवीन येणारे, त्यांना तू काय सांगशील, काय सजेस्ट करशील? मी डेफिनेटली सांगेल की तुम्ही शिंदे सरांच्या गायडन्स मध्ये नेपाळ मध्ये MBBS करा आणि इट विल बी बेस्ट ऑप्शन. ओके, नक्कीच. सर तुमच्याकडे येते मी. तर आपल्या मुलाचं भविष्य माहिती तुमच्याकडे घेऊ. तर आपल्या मुलाच्या भविष्याबाबत विश्वास ठेवणं हे खरं तर खूप कठीण असेल आणि त्यामध्ये DR शिंदे सर यांच्यावरती विश्वास ठेवणं, त्यांचं मार्गदर्शन, एकंदरीत ही सगळी प्रोसेस होती. काय होती, काय अनुभव आहे? तसं सुरुवातीला आम्ही ऍडमिशन कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, आता प्रत्येकाला मुलांच्या करिअर बद्दल चिंता असतेच. पण जेव्हा आम्ही शिंदे सरांना भेटलो त्यावेळेस अगदी विदिन काही वेळामध्ये शिंदे सरांनी आम्हाला जे प्रॉपर गायडन्स आहे ते सगळं दिलं. आणि मग त्यांनी जी गायडन्स आम्हाला सांगितलं त्यावरून आमचं अगदी क्लिअर असं झालं की हो, आता शिंदे सर सांगतील त्याच बेसवर आपण चालायचं. आणि त्यांनी आम्हाला अगदी सगळ्या गोष्टी प्रॉपरली सांगितल्या आणि तिथेच आमचा जो मुलाच्या करिअरचा आणि आमचा प्रॉब्लेम तिथेच आम्हाला सॉल्व्ह झाल्यासारखं वाटलं. अच्छा. मग अगोदर काय शंका होत्या ऍडमिशनच्या अगोदर, काय काय डोक्यात होतं, काय काळजी होती? अच्छा, हा, नॅचरली आम्हाला काळजी होतीच की आपलं ऍडमिशन आता आपल्याला तर अब्रॉड करायचंय, कुठे करायचं, आपल्याला म्हणजे तेवढ्या रिजनेबल रेट मध्ये भेटेल का, कॉलेज चांगलं भेटेल का, तिथलं करिक्युलम कसे असतील, आपल्या काही इंडियाच्या काही त्याच्याशी रिलेटेड NMCचे काही गाईडलाईन्स असतील का, तर या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या. आणि मग आमच्या लक्षात आलं की नेपाळ इज द बेस्ट ऑप्शन. ओके. आणि फी स्ट्रक्चर आणि खर्चाबाबत म्हणजे स्पष्टता मिळाली का या सगळ्या प्रोसेसमध्ये? येस, ऑब्विसली. एकदम अगदी सुरुवातीलाच आम्हाला फी स्ट्रक्चर, बाकीचं अदर जे एक्सपेंडिचर आहे ते सगळं क्लिअर सांगितलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तशा फॉलो होत गेल्या. अच्छा. मग आता ऍडमिशन झालेलं आहे, आता काही दिवसात तो जातो पण आहे, तर मग आता सेफ्टी आणि अकॅडमिक क्वालिटी याबद्दल सगळ्याबद्दल समाधानी आहात का? म्हणजे त्याबद्दल माहिती मिळाली आहे का? हो, आम्ही त्यासाठी ऑलरेडी तिथे जाऊन पण आलो. शिंदे सरांनी आम्हाला तिथे त्या साईटला नेलं, स्पॉटला कॉलेज दाखवलं, कॉलेजची सगळी माहिती दिली आणि त्यांनी जे काही आम्हाला दाखवलं त्याबाबत आम्ही अगदी फुल्ली सॅटिस्फाईड आहोत. अच्छा. तर मग आता DR शिंदे एज्युकेशन तुम्ही इतर पालकांना सजेस्ट कराल का? हा, नक्कीच. कारण आम्ही सजेस्ट म्हणजे आम्ही स्वतःहून करू, कारण इथे आम्हाला अगदी ऍज अ फॅमिली असं वाटलं की ठीक आहे, सरांनी सगळ्या प्रॉपर गोष्टी सांगितल्या आणि कुठेही कुणाला हे असं कुठलीच काही गोष्ट कमी असं वाटली नाहीये. त्यामुळे आम्ही ऑब्विसली बाकीच्यांना पण सजेस्ट करू की DR शिंदे सरांचे जे आपले जे काउन्सिलिंग आहे ते आपण नक्कीच फॉलो करा, तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी प्रॉपरली मिळतील. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.